केली कोटीवरी, केली कोटीवरी, नाही देखील पंढरी, नाही देखील पंढरी, नाही देखील पंढरी, नाही देखील पंढरी, जो त्याचे जालेपण, त्याचे जालेपण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, योगयाग अनंत केले, योगयाग अनंत केले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, जळो त्याचे जालेपण, त्याचे जालेपण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, तुका म्हणे विठ्ठल पायी, म्हणे विठ्ठल पायी, तुका म्हणे विठ्ठल पायी, म्हणे विठ्ठल पायी, अनंत तीर्थे घडली पायी, अनंत तीर्थे घडली पायी, घडली पायी, अनंत तीर्थे घडली पायी, जळो त्याचे जालेपण, जुळो त्याचे जालेपण, जळो त्याचे जालेपण, जुळो त्याचे जालेपण, नदिकेची समचरण, नदिकेची समचरण, नदिकेची समचरण, नदिकेची समचरण. प्रस्तुत प्राप्तवरंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबन जगासाठी देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 324 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं दुसरं चरण चाललेलं आहे. तीर्थे केली कोटीवरी तर नाही देखील पंढरी, कोठ्यावरी तीर्थ केले पंढरी जर नाही पाहिली तर त्याच्या जिंदगीला आग लावो, जळो त्याचे जालेपण. जिंदगी जगते म्हणते त्या जिंदगीला काही अर्थ नाही, बरं काय. न देखेची समचरण, देवाची जोडलेली पाय का समचरण ते पाहत नाही, ते पाहत नाही तर त्याच्या जिंदगीला आग लागो. आता मग ते आपले शाब्दीवरती नंतर पाय आहेतच विटेवर आणि ते आपण सतत पाहतो, असा त्याचा अर्थ लाक्षणिक पाय हे महत्वाचं. शाब्दीवरतीचा अर्थानं कधीच कुठं भागत नसतं. बऱ्याच ठिकाणी शाब्दीवरती कमी पडते, तिथं रचनावरतीच लावावी लागते. त्याच्याबद्दल पंढरपूर कोणतं, भीमा कोणती, पांडुरंग कोणता कळलं का, हे कळलं पाहिजे. आणि हे कळलं की मग सगळं कळलं, मग सगळं दर्शन मी देवाचं झालं. आणि हे जर होत नाही तर मग तुम्ही किती पायावर दोषी आपले फायदा नाही होत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न देखेची समचरण, सम पाय उभे टाकलेला भगवान परमात्मा पांडुरंग आणि त्याचे पाय जर तुम्ही पाहत नाही तर काय उपयोग आहे. मग आपलं हे चाललंय की पंढरी भीमा कोणती, तर शांती भीमा केली चाललं ना. कोणती शांती, मग कोणती शांती पाहिजे, ब्रह्मशांती. ब्रह्मशांती. तामस शांती कामाची नाही, राजसही नाही. सात्विक शांती बरी आहे, साधक अवस्थेत सात्विक शांती धारण केली पाहिजे. विचारयुक्त, विचारानं क्रोधाला आवडलं, विचार करून क्रोधाला आवडणे ही सात्विक शांती. क्रोधाची वरून उकळू द्यायची नाही, उकळू लागली तर त्यावेळेला ते विचार करायचा आणि विचार करून त्याला लावून ठेवायचं, अशा प्रकारे. आणि ती शांती साधक शांती आहे आणि ही साध्य शांती आहे. पण ती ब्रह्मशांती उमटाची जे म्हणलो तर ती ब्रह्मशांती साध्य शांती आहे असं आहे. म्हणून असा ब्रह्म झालेला म्हणजे ब्रह्मशांतीतला पुरुष मोठा म्हणजे सांगितलं तुम्हाला त्या दिवशी, या नाव ब्रह्मशांतता दान सर्वथा ऋषी वडा. ही खरी ब्रह्म काम क्रोध येतो विशेष लोभ निवृत्त झाले पाहिजे
आणि ती ब्रह्म. आणि मग अशी ब्रह्मशांती बरं काय तिच्या काठावर आहे पांडुरंग. तिच्या शांती भीमा तेरी आणि भक्ती पंढरपुरी. पंढरपुरे ते की जवान होते चराचरण तेव्हा होते. असं जे वर्णन आहे का ते वर्णन हे बघा. तेव्हा नव्हते चराचर. जेव्हा नव्हती गोदागंगा. कुठं होती गोदानगंगा का? गोदानगंगा माया कार्य सगळं. ज्यावेळेला माया आणि मायेनं कार्य केलं त्यावेळेला सृष्टी निर्माण झाली ना. पंचभूतापैकी पृथ्वी आणि मग पृथ्वीवर मग आग तेज वायू आणि आकाश. मग त्यावेळेला ते पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडायला लागल्यावर गोदागंगा तयार झाल्या. आणि काय त्या गोदानगंगा आल्या सृष्टीच्या पृथ्वीच नव्हती तो गोदागंगा कुठे होती? नाही ती नव्हती. मग तेव्हा चंद्रभागा होती. मग कोणती चंद्रभागा होती? ही शांती. शांती भीमा तीर आहे ना. मग शांती भीमा तीर तेव्हा होतं की नव्हतं? नव्हतं. बर मग आता भक्ती पंढरी तेव्हा होती की चराचर नव्हतं? चराचर नव्हतं म्हणजे एक ब्रह्मच होतं फक्त. त्यावेळेला भक्ती रूपी पंढरी होती की नाही? ती भक्ती कोणती? ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानिया भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. लक्षात आलं की नाही? तर ज्ञानिया भक्ती ती आहे की परा नावाची. परा आणि अपरा अशा दोन भक्त्या सांगितलेल्या आहेत बरं. परा आणि अपरा. आणि पराभक्ती देवाचं स्वरूप आहे. पराभक्तीच म्हणजे देव. देवन पराभक्ती नावे दोन आहेत, वस्तू एक. जशी राधा आणि कृष्ण नावे दोन, वस्तू एक. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड ध्यानी नाही का? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड ध्यानी. मग सुखा काय उणे झाली सोयरे देवकीला ऋणी रितीशी दिवा हे पाणी लक्ष लावाले चरणी म्हणे नाम याची. तुम्ही रोज म्हणता ना काकडे घ्या. आणि जेव्हा चराचर नव्हतं तेव्हा पण आणि ही भक्ती स्वरूपस्थ पांडुरंग. आणि स्वरूपस्थ भक्ती ऐक्य. रुक्मिणी विठ्ठल, राधा कृष्ण, सीता राम, पार्वती परमेश्वर. पार्वती परमेश्वर म्हणजे महादेव. महादेव आणि पार्वती दोन्ही एक करून एकच. ही भक्ती आहे आणि हे ज्ञान. लक्षात आलं? असं ते म्हणून शक्ती म्हणतात तिला. शिवाची शक्ती. शिवाची शक्ती कोण? पार्वती. शक्ती शक्ती पुरुष आणि शक्ती वेगळी का? तुम्ही तुमची शक्ती तुमच्या अंगातली ताकद वेगळी का? माणसातच ताकद आहे ना, तशी त्याच्यातच ती शक्ती आहे. आणि असं जी खरी पराभक्ती आहे ती. आणि मग अशी कोणापाशी असते ती? ब्रह्मभूत झालेल्या प्रसन्न महात्मा. ब्रह्मभूत झालेला प्रसन्न चित्त महात्मा त्याच्याजवळ ही असते, इतर लोकांकडे नसते. शांती पैगा सुबगा संपूर्ण याची अंगा ब्रह्म होवाया जोगा होय तो पुरुष. अरे भक्ती परा. मला हे चाललं. भक्ती कोणती पाहिजे? ती परा देवाचं स्वरूप. आणि ती कोणाकडे असते? तर ब्रह्मभूत झालेल्या पुरुषाकडे असते. ब्रह्मी ब्रह्मभूत रंगागुरी परभणी आपण म्हणतो की नाही? एक असं विशेषण ब्रह्मी ब्रह्मभूत कोण? रंगात गोडली परभणीकर. म्हणजे ब्रह्मभूत झाली. मग अशा लोकांकडे असते. आणि कसा असतो तो महात्मा त्याच्याबद्दल ते वेगळ्या वेगळ्या वर्णन आलं जरी असलं ते एकाच महात्म्याचं. स्थितप्रज्ञेस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थिती किंवा प्रभासेत किंवा शीतवर देत की. अर्जुन विचारलं काय स्थितप्रज्ञेस्य का भाषा? हे देवा अर्जुन वाचे ना. स्थितप्रज्ञ कशाला म्हणतात? का भाषा? समाधिस्थस्य केशव तो कसा वागतो? किंवा शीतवर देत की कसा चालतो, कसा बोलतो, कसा आचरण करतो बघाय. म्हणून स्थितयीन प्रभासेत किंवा शीतवर देत किम असं जे विचारलंय ना ते स्थितप्रज्ञाचं वर्णन. त्या स्थितप्रज्ञाला त्याचे उत्तर दिले देवाना त्या अध्यायामध्ये. दुसरा अध्याय नाही वाटते नाही का? कितवा अध्याय? दुसरा अध्याय. आणि उत्तर दिले. चला पुढे. पण एका अध्यायामध्ये म्हणले ते पुरुष बघाय. मला वाटते ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचिती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु
मदभक्तीम लभते पराम, त्याला माझी मदभक्ती म्हणजे माझी भक्ती पराम नावाची प्राप्त होते. लभते लाभते मिळते कोणला? ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा. तो कसा असला पाहिजे? ब्रह्मभूत असला पाहिजे, प्रसन्न आत्मा असला पाहिजे. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती, म्हणजे कशाचा शोक करीत न आकांक्षती, काही कोणती अपेक्षा सुद्धा नसते. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा असतो आणि प्रसन्न आत्मा असल्यामुळं कशाची आकांक्षा करीत नाही आणि कशाचा शोक करीत न शोचती न आकांक्षती. न कांक्षती म्हणजे आकांक्षती, कशाची अपेक्षा करीत नाही असा तो असतो. सम सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रामध्ये समत्वानं भूतमात्राला पाहते. सम सम हे विशेषण आहे तिथलं, आणि सम ते भगवंताचं विशेषण ते खरे पाय. ते अधिष्ठान जगताचं ते ना, जगताचं अधिष्ठान ते सम आहे परब्रह्म. आणि त्या सम ते परब्रह्म भूत मात्र जरी वेगळ्या वेगळ्या विचित्र रूपानं दिसले तरी त्याच्यामध्ये चैतन्य मात्र सारखं आहे. चैतन्य चित्र विचित्र जग आहे, पण मधलं जे चैतन्य हे कसं आहे? सारखं आहे. घोबड घोबड असेल शरीरानं, मांजर मांजर असेल शरीरानं असेल, पण चैतन्य मधातलं ओतप्रोत सारखं समजतं काय? समसुरेषु भूतेषु. हो, आणि मग अशी समदृष्टी ज्या पुरुषाची झालेली आहे बरं काय, मग त्याला मग भक्ती लभते पराम, त्याला माझी पराम नावाची भक्ती प्राप्त होते. अशा पंढरपुरात विठ्ठल असतो. अशा पंढरपुरात कोण राहतो? विठ्ठल. विठ्ठल तिथं उभा असतो बरं काय. अशा पंढरपुरी शांती भीमा तिरी भक्ती पंढरपुरी. मला वाटते ज्ञानेश्वरीची ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा नाही काय? न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु. हा मशक हा गजू आता किती वाईट वाटायत मला. 18 वाद. ब्रह्मभूत प्रसन्न असा तो प्रसन्न चित्ताची प्रसन्नता. समजता संसार दुःख आहे ना. कोणते संसार दुःख ते शिरू शकत नाही. अशी पराम नावाची जी भक्ती आहे पराम, ती भक्ती पराम त्याला प्राप्त होत असते. आणि अशी परम भक्ती प्राप्त झालेल्या पुरुष जीवनामध्ये, आणि मग तो ज्यालेपणाला आग लागो त्याला म्हणता येत नाही, त्याच्या जिंदगीला आग लागो नाही बरं. ही भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही आणि तिथले समपाय म्हणजे समत्वानं परब्रह्माला जगात पाहत नाही, त्याच्या जिंदगीला आग लागो असं महाराजाला इथं म्हणायचंय बरं काय. हे पाय पाहिले तर किती वयात कोणी पाहिले नाही भाऊ तर दर महिन्याला पाहिले. नाही भाऊ काय कोणी हजारो लाखो वार करीत चालले महिन्याला, ते सगळे पाय पाहिले की नाही देवाचे. हे पाय पाहण्याला महत्व नाही. हे पाय पाहावे नाही भाऊ कवा पाहतात त्या जन्मात. अशी भक्ती पंढरपुरी नामदेवराय म्हणतात. शांती भीमा तेरी आणि भक्ती आणि पुन्हा अशी भक्ती चित्ताती वरी काय, ती भक्ती ओळीवरी चित्ताते गा. अशी भक्ती त्या ब्रह्मभूत महात्म्याला, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा महात्म्याला आणि वर्णन करते. त्याच्या गळ्यात माळ घालते आणि त्याच्या गळ्यात तिनं माळ घातली की तिचा पती होतो. म्हणून तर महाराज म्हणले ना महाराज की शांती शांती परते नाही सुख तुकाराम प्रमाण आहे. पण ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणले बरं काय, काय म्हणले रे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं मुरय अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचा. त्याच्यावर एवढ्या म्हणजे कळेल तुम्हाला. मग कांतो होण्या स्वानंदी स्वरूपीची रमसी, मग तयाचेनी प्रसादे, तयाचेनी त्याचा प्रसाद त्या देवाचा मिळाला का नाही. तयाचे मग तयाचेनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांत होण्या स्वानंदे स्वरूपीची रमसी. कारण म्हणून शांतीपतीवरती झाली परिणयन. हे तर लग्न झाले म्हणले शांतीपतीवरती झाली परिणयन. तुकाराम महाराज लग्न झालं कोणाचं? शांतीपतीवरती तो अभंगात ओढलं शांतीपतीवरती झाली परिणयन आणि काम निष्ठा.
कामाचं संतर्पण झालं, निष्कामाचं मग ती जरी चित्ताची वैशाली कांतू होण्या स्वानंदे स्वरूपीची नमस्ते. त्याची बायको कोण झाली? शांती. तिचे कोण झाले? मालक झाले कांतू. शांतीचे कांतू म्हणजे मालक झाले तुकाराम महाराज. आणि स्वरूपात रमले. कोण्या स्वरूपात? आत्मस्वरूपात. कळलं? असं आत्मस्वरूपात रमण आणि ती भक्ती पराप्राप्त होणं, ती खरी पंढरी आहे आणि ती भीमा तीर आहे. आणि तिथं असल्याच्या नंतर मी आणखीन ईश्वराची म्हणजे पांडुरंगाची काय कल्पित द्वैत स्वीकारून, कल्पित द्वैत वास्तव अद्वैत असं स्वीकारून भक्ती करावी. ज्ञान जरी प्राप्त झालं तरी भक्तीला सोडित नाही. त्यात वर्णन भागवतामध्ये म्हातारी झाली पतिव्रता म्हणले. भागवतामध्ये एक वर्णन आल्यावर त्या भागवत श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात म्हणजे एकनाथ महाराज भागवतात. ते म्हणले उद्धवानं ज्ञान उत्तर भक्ती मागितली. उद्धवानं कोणती भक्ती मागितली? ज्ञान उत्तर म्हणजे तुझं प्रेम कायम असावं यासाठी ज्ञान उत्तर भक्ती मागितली. मग ते म्हणले काम सरून गेला अंतकरणात पतिव्रतेच्या काम शिल्लक म्हातारपणाला राहिला. ती म्हातारी झाली. कोण? पतिव्रता. पतिव्रता जरी म्हातारी झाली असेल तरी आपल्या पतीचा वियोग व्हावा वाटत नाही. लक्षात आलं की नाही? तिचं ते ध्येय आहे. कोण? पती ध्येय आहे. आणि ती पतीशिवाय राहत. पती जर गेला तर त्याच्या सरणात जायची तयारी. लक्षात आलं की नाही? किंवा ते मेला की इकडं मरून जाते. पहिल्या नंबरची पतिव्रता. मग पती जरी गेला, आपलं पती काम संपून गेलाय तरी पतीवरलं प्रेम कमी झालं. तिचं नाव आहे पतिव्रता. इथं काम संपला की नवऱ्याचं कामच संपलं. पुन्हा ती घोबड होते. नाही होत नाही. काहीच करी ना दिसतंय तसं म्हणून म्हणते. उडे हाणायले, औषध आणून द्यायले, गोळ्या आणून द्यायले, तोपर्यंत काम आहे नवऱ्याचं. आणि सगळं संपून गेलं. त्यालाच उठवून आलं. कोण? आंदोळे वारेन गुन्हे तसे येईल कापणे सर्वांग. आणला नाही पण घरचे कसे समजती मग ती बायको. कस एक तर हिच्यात तिच्यात काम राहिलं नाही, ह्याच्यातला काम निघून गेला, ह्याला अवसर नाही. आणि पुन्हा काही पाणी आणून देत होतं हे काम आहे घेत काम नाही. सगळे येतात घरी सारखं. सगळे येतात सगळे येतात इकडे बघा. आता भंडारे तरणे येतात. आता हे म्हातारीला काय गोळ्या औषध कोणती कोण आणून देते. भंडाऱ्याचं काम आहे की नाही? भंडाऱ्या थाकला ते उठवून आलं. त्याची त्याला सुधारणा आणि दुसऱ्या नाव याचं काम पडायचं. आणि ती त्यातला काम राहिला नाही, ह्याच्यात बी काम नाही, काहीच नाही. मग काम आहे का भंडाऱ्याच्या बायकोला? काय काम आहे म्हणलं? लक्षात आलं की नाही? पण हे पतिव्रतेच्या रक्षणात नाही. हे सगळं संपलं म्हणले तरी पतीवरलं प्रेम कमी करीत नाही. ती कोण? पतीवर. तिला वियोग व्हावा वाटत. तसं उद्धवाचं काम झाले. उद्धवाला आत्मसुख किंवा आत्मप्राप्ती झालेली आहे, मोक्ष मिळालेला आहे. तरी उद्धवाला कृष्ण परमात्म्याची भक्ती संपवावी असं वाटत. आणखीन भगवंताची भक्ती मिळा यासाठी तू भक्त होय आणि मला देव होय आणि मी भक्त होतो, मला पुन्हा आणखीन भक्ती दे अशी त्या जन्मात मागणी मागितली होती. म्हणून नामदेवराय नावाने अवतार घ्यावा लागला किंवा घेतला आणि पांडुरंगाची उपासना केली. पुन्हा तुकाराम महाराज झाले, आणखीन उपासना चालूच ठेवली. त्याचं कारण आहे की हे प्रेम विटेवर आहे. अशा प्रेमाच्या विटेवर पांडुरंग उभा राहते. बर असा अंतःकरणाचं जे प्रेम आहे का, आणि त्या विटेवरला पांडुरंग आहे. बरं म्हणजे तो सगुण साकार झाला ना. त्या ज्ञान उत्तर भक्ताच्या भक्तीसाठी, त्याच्या प्रेमासाठी हा परमात्मा निर्गुण निराकार, बर काय, निर्गुणी आकार झाला गुणवंत. घाली दंडवत पूजनीया. निर्गुणी आकार होता तो गुणवंत झाला आणि आकाराला आला. आणि ह्या प्रेमाच्या विटीवर उभा. कोण्या प्रेमाच्या? तुमच्या नाही,
ज्ञानोत्तरांचं जे प्रेम आहे, ज्ञानोत्तर भक्तांचं जे प्रेम आहे का, त्या प्रेमाच्या विटेवर पांडुरंग उभा गुणसाकार झाला आणि विटेवर उभा राहिला. म्हणून नामदेवराय म्हणतात शांती भीमा तेरी भक्ती पंढरपुरी आणि प्रेम विटेवरी देखिले देखिले. कोण देखिले? पांडुरंग देखिले. त्या प्रेमाच्या विटकरीवर उभा आहे. बरं, ही विटकर तर ही आहेच की विटकर टाकलेली. आणि इकडं तर असं शब्दवृत्तीची एक प्रकार आहे की इंद्रईट झाला वृत्रासुराला मारल्यामुळं. पंढरी महात्म्यात वर्णन आहे. कोण्या महात्म्यात? पंढरी महात्म्यात वर्णन आहे. विटकर कशाची झाली आहे? इंद्राला वृत्रासुर मारल्यामुळे दोष लागला. वृत्रासुर ब्राह्मण होता आणि ते ब्राह्मण मारला गेला म्हणून ब्रह्महत्येचं पातक इंद्राला आणि इंद्रच्या पापानं जळ झाला, वीट झाला. आणि ती पुंडलिकरायापाशी विटकर होती. म्हणजे इंद्राची जळ झालेली वीट पुंडलिकरायाकडे होती, ती फेकली आणि त्या विटेवर पांडुरंग उभा राहिले. असं हे कथेत आहे. हे कशात आहे? पण इथं लाक्षणिक अर्थात प्रेम विटेवरी देखील ना. लाक्षणिक अर्थात कसे? प्रेम विटेवरी. मग कोणतं प्रेम? लक्षात आलं का? निरतिशय प्रेम. रतिशय प्रेम नाही. बरं, रतिशय प्रेम नाही. रतिशय प्रेम कळलं का? उपभोग आहे, उपभोग आहे त्या वस्तूचा. तोपर्यंत उपभोग्य वस्तूची आवड असते. उपभोग संपला तिची आवड संपते. बरोबर आहे ना? लक्षात आलं की नाही? कोणती वस्तू, आता हे माहित आहे, जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत आपण त्याला सांभाळतो. मधात ठेवा, मधात ठेवा, गोळमध्ये घालून ठेवा, नीट ठेवा, भिजल. आणि ही काम आपण घेतो. मेकॅनिकल म्हणला हे बंद पडलं, त्याचा काही उपयोग नाही. मग ते प्रेम राहते त्याच्यावर. मग जाऊया कुठं? द्या टाकून द्या. का? उपभोग्य वस्तूचा उपभोग संपला की त्याचं प्रेम संपत. जगात असंच पाहायला मिळतं, असंच पाहायला मिळतं. हे नाही भाऊ, हे नाही, हे रतिशय प्रेम झालं. कोणतं प्रेम झालं? रतिशय प्रेम. रतिशय कळलं? त्याचा उपभोग आहे म्हणून प्रेम आहे. बाळू, हा उपभोग आहे म्हणून प्रेम आहे. हो, उपभोग नसल्यावर काय प्रेम आहे डोंगल्याचा? काय नाही. हे धडे, हे ठरले तुमचे, सगळं चांगलंय. गोळ्या औषध आणून देतात, आंधेर आणून देतात, सगळं आणून देतात. तर काम आहे तुमचं. कोणला? म्हातारे. जो वरी छळनगा तो वरी म्हणती माझा. छळनगा मानिती लहान थोर देह सुखाची आकार. हो, पुन्हा इंद्रिय मावळली आला. हो. आता तुम्ही पहिले बसून काढलं तेच होतं. तुम्ही शेण्याला काढलं होतं त्याचा पहिले बसून काढलं. काकड्याला जाता की मग का हनुमानराव तुम्ही भक्ती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, काकडा केला पाहिजे. खरंच हो, त्याच्यातच आहे काकड्या. बर काय? जोवरी चरण गा तोवरी म्हणती मानी ती लहान थोर देह सुखात. इंद्रिय मावळली आला बागुडा घ्या, कैसा विपरीत झाला व तोची देह नवीन गेला. असं वर्णन आहे काकड्यामध्ये. मग संत शिकवायला तर हे तुम्ही तोंडातून मी म्हणतात अमृत नाना म्हणते, तुम्ही म्हणतात सगळे गौरू गौरू म्हणतात. येण्याच्या स्वरात म्हणतात. आणखी तुमचा स्वरात अमृत नाना तर आवाज जात नाही, त्या स्वरातच असतंय. म्हणा की जवळी चरण गा, त्याच्या स्वरात म्हणते ते लोक स्वरात. पण स्वरात म्हणते पण डोसक्यात घेत नाही. डोसक्यात नाही घेतल्यास वय मधात घ्यावं लागते, मधात घ्यावं लागते. डोक्यात घ्यावं, कंठात आणून काय हे कळायला पाहिजे. म्हणजे हे रतिशय प्रेम आहे विनायक भाऊ. व्यवहारातलं प्रेम रतिशय आणि परमार्थातलं प्रेम निरतिशय. निरतिशय कळलं? हनुमंतरायाचं प्रेम रामावर निरतिशय. तुकोबार आहे, ज्ञानोबार का म्हणा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेणवरी. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे
बहु आवडशी जीवा तुझी अन वाहिन गा देवराया. आणि बहु आवडशी जीवा आपल्या स्वरूपावर आवड करते. ते स्वरूप नाम आत्मस्वरूप, आत्म्यावर आवड करणारे लोक हे सगळे. कळलं? आणि असं निरतिशय प्रेम. आणि पुन्हा आत्मस्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतरही लक्षात आलं की नाही, मी माझ्या स्वरूपात राहून काय आनंदाचा उपभोग घेऊ. त्यासाठी त्या आत्म्यालाच देव करणे आणि आपण त्याचा भक्त होणे आणि भक्त होणे आणि त्याची भक्ती आपण करणे. त्याच्यामध्ये एक तर आपला आनंद द्विगुणित होतो आणि इतर लोकांचा उद्धार, इतर तुमच्या आमच्यासारख्या येण्यामुळे याचा उद्धार होतो की नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते असे प्रेम करतात आणि अशा प्रेमाच्या विटकरीवर पांडुरंग उभा आहे. लक्षात आलं? असं जगताचा अधिष्ठान असा हा पांडुरंग परमात्मा त्या विटेवर उभा आहे. म्हणून शांती भीमा तेरी भक्ती पंढरपुरी आणि प्रेम विटेवरी देखी देखी लागे माय, देखी लागे माय, देखी लागे माय पंढरी. कुठं पाहिला म्या? पंढरीत पाहिला माय, पंढरीत पाहिला. कसा पाहिला तर ते कसा आहे पांडुरंग सांगतो तुम्हाला, ऐका. नामा रूपातीत नित्य सदोदित. कसं आहे ते? त्याचे विशेषण दिले बघा ना. नामारूपाच्या त्याला नावही नाही आणि रूपही नाही. बर नित्य. कसं आहे ते? नित्य नित्य पाहता पाणी दुरी सारे. हो नित्य. आणि सदोदित आहे. सदोदित नित्य शब्द आले, आणखी सदोदित कसा घातला तिथे शब्द. नित्य आणि सदोदित माणसाला येण्याला पाहिला ते समान वाटतात ते, पण नाही, फरक आहे. अनित्याच्या अपेक्षेनं नित्य आहे बरे. अनित्याच्या अपेक्षेनं नित्य नित्य. आणि सदोदित, सदोदित म्हणजे सतत. लक्षात आलं की नाही? सतत या शब्दाचा अर्थ आहे की म्हणजे काही काळ आहे, काही एरवी तरी मी कैसा मुखाप्रती भाणू जैसा, काही दिशेनं दिसे आईचा वाणीचा नो हे ज्ञानी झुलकी होई. अरे सूर्यासारखा मी समोर, पण सूर्य सुद्धा तसा नाही. म्हणजे काही दिसे काही न दिसे. सूर्य सदोदित आहे का? कुठे सदोदित आहे सूर्य? सदोदित रात्री नाही आणि दिवसा आहे. असा तसा मी नाही. मी सदोदित आहे. जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुसुप्तीत आहे, तुरेग अवस्थेत. सांगा, मी कोण्या अवस्थेत नाही, कोण्या काळात नाही, कोण्या देशात नाही, सगळीकडे मी आहे. असा सदोदित असणारा परमात्मा मी आहे. असं मग काय काय म्हणले नामदेव राय की नावाच्या रूपाच्या अतीत आहे, नित्य सदोदित आहे. आणि जेथे विरे चित्त योगी आहे, या ठिकाणी योगी लोकांचं चित्त विरत. विरत म्हणजे कळलं का? चित्त चैतन्य होत. चित्त कसं होतं? चित्त चैतन्य रूप होत. असा हा परमात्मा पांडुरंग प्रेम विटेवर उभा. हो, मला वाटतं शेवटच्या चरणात नामदेवराय काय म्हणले त्या अभंगात? काय म्हणले? दोरी बी नाही, जवळी बी. कसं आहे? दोरी ना जवळी, त्रिपुटी वेगळा आणि केशव भेटला ना म्हणून. दोरी बी नाही, जवळ बी नाही, असा केशव नामदेवरायला भेटला. हे नाही भाऊ, दूर नाही, लांब नाही. बरोबर आहे. आत्मस्वरूप दृष्ट्या हृदयातच आहे. त्याच्या हृदयामध्ये मी मग जवळच आहे. मग दोरी ना जवळी, जवळ नाही भाऊ, आहे जवळ आहे. आता दोरी नाही म्हणल्यावर आत्मस्वरूप इथंच आहे ना. पंढरपूर कुठे आहे? पंढरपूरला काय जातात? हे तर मिळावं लागतंय ना. हे कसं आहे? पंढरपूर कुठे आहे? मग हृदय म्हणल्यावर मग तुम्ही पंढरपूर कसं? त्याच्यासाठी जवळ बी नाही, म्हणजे दूर बी नाही, जवळ आहे. जवळ बी नाही का? पंढरपूरला जातो म्हणून, काशीला जातो म्हणून, जगन्नाथला जातो म्हणून, त्याला हुडकाय दुसरीकडे जातो म्हणून जवळ बी नाही ना. या घरचे हिंडायला माणसं गायला हुडकीत देवाला.
मग ते जवळ असल्यावर देवाला हुडकायला गेले असते का होय? पण ते झाले कसं, बिंबीत कस्तुरी हरणाची आहे. कस्तुरी कुठे आहे? हरणाच्या बिंबीत कस्तुरी असते बरं का, माझलेल्या काळा कावीट असते ना, ते काळा मोठा कावीट नंतर माझा खूप माझा म्हणजे खूप वयाचा जर काळवीट असतो ना, तर त्या काळविटाच्या तेवढा वयाच्या काळविटाच्या बिंबीत असते कस्तुरी, आणि त्याचा इथे सुगंध, त्या कस्तुरी तिचा सुगंध येते. हरणाच्या बिंबीतली सुगंध त्या हरणाला ते बरं काय वास येते, ते वास येते, त्याला वाटते वास कुठून यायला, ती पळत जवळ सुगंध ती कळना, आणि त्या सुगंधासाठी पळायली बाई. आपलं तसं झालंही नाही भाऊ, बदरीला जाय कस्तुरी हरणाचे उदय, हो हरिणाने साठवली कस्तुरी, हो सुगंधे हरिणच वेडावाला, हो गोंडीची कस्तुरी नाही सापडली. नाही सापडत नाही महाराज, बेबीचेच कस्तुरी हरणाच्या, पण ते बाहेर हुडकीत या. तसं हृदयामध्ये निरामो आस्था सर्व सुखाचा आरामो, का भ्रांता शिकामो विषयावरी. सांगा ना, इथं उभी आहेच नव्हती, हृदयात राम नाही किंवा हा स्वरूपीचे नमसी म्हणले ना, पण आपण हुडकीतो कुठं लांब. मग ज्याला लांब आहे त्याला लांब आहे, आणि ज्याला जवळ आहे त्याला जवळ आहे. म्हणून बरं काय, दूर म्हणाव तर दूर नाही, आणि जवळ म्हणाव तर जवळ नाही, असं नामदेवाला म्हणावं लागलं. इथं मग दुरीना जवळी त्रिपुटी वेगळा. त्रिपुटी कोणती? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. या त्रिगुणाच्या वेगळ्या, निर्गुण निराकार परमात्मा हा पांडुरंग आहे. त्रिपुटी वेगळा, आणि असा केशव कोण? असा केशव भेटला नामा म्हणे. केशव का म्हणतात उद्याचा अर्थ सांगेल तुम्हाला. केशव, केशव नाव निवड आले सहस्रनामामध्ये. केशव नाव आहे काय? केशव नाव निवड आले बरं. विष्णू मला मी सांगते तो नाही आहे. केशव नाव सहस्रनामा सुद्धा देव केशव देवाचं नाव आहे बरं. का आलं नाव केशव असं त्याचं स्पष्टीकरण शंकराचार्यांनी भाष्यातून लावले, आणि त्याचे टिप नाहीत माझ्याकडे वहीमध्ये. आता काय वयाने ह्याला माहिती पोरानं वय घेणं बकळ वय भरलेलं होतो त्या काळात. असं वय भरलं तर ते नेला गोविंदा घालता हांड्या म्हणजे त्याला प्रेमाला घेतलं. मला वाटतं जाऊ बाबा काही काम आपण ठरवून घेतलं, पण बाकीचे न्यायला असं झालं पाहिजे. नाही तर द्यायला ना पाहिजे आपलं लेखन. माणसानं कशात बी काय, आम्ही काय बी पैसे दिले तर पैसे दिले तरी टिपतो, चालणे दिली तरी टिपतो. त्यापेक्षा ग्रंथ दिला तर जपून टिपतो. एका पैसा इसरा टिपायचा बरोबर माणूस मला माहिती आहे. इसरीतच नाही, इसरीतच नाही. इवाय ते पैसे सुद्धा टिपतोय. इवायला जर उसने दिले 2000 ते घेतले 2000 आहेत काय देतो लगेच टिपतो. लिहिलं 2000 रुपये पडले. एकंदरीत हे विसरल, पण ग्रंथ विसरत नाही महाराज. मी ग्रंथ ठेवल, कारण काय आम्हा भांडवल आहे. आमचं भांडवल आहे काय? ग्रंथ आहे. काय आहे आमचं भांडवल आहे ना महाराज. ते भांडवलाला कसं विसरावं? ते आमचं भांडवल नेलं टिपलेलं तर सगळं सहस्रनामाचे भाष्य लिहिण टिपित होतो काय ती, आणि ते सगळं टिपायचं महाराज. महाराज नामदेवराला केशव भेटला. हो, आता समपाय न ज्या आपण याचा विचार करू. जळो त्याचे ज्याले पण न देखेची समचरण. समचरण का? हो, आणि पाय का पाहावे? पाय म्हणजे काय त्याचा अर्थ आपण विचार करू. पाय म्हणजे अधिष्ठान. पाय म्हणजे काय? अधिष्ठान. मग अधिष्ठान हो, ही शरीररूपी बिल्डिंग कशावर आहे तुमची? तुम्ही उभा टाकली, तुम्ही उभा टाकली. हे शरीररूपी बिल्डिंग कशावर आहे? मग पाय झाले काय? अधिष्ठान, आणि शरीर
अध्यस्थ. बरोबर आहे ना? तसं हे जगत रूपी बिल्डिंग कशावर आहे? कशावर आहे? हे जग ब्रह्म. ब्रह्म अधिष्ठान आहे, जगत लक्षात आलं? हा. आणि शुद्ध ब्रह्म, त्या शुद्ध ब्रह्म आश्रित माया, आणि त्या मायेमध्ये शुद्ध ब्रह्म चैतन्याचा किंवा सामान्य चैतन्याचा फोकस, त्याला म्हणतात ईश्वर. त्याला काय म्हणतात? आणि ईश्वर तयार झाला, ही माया तयार झाली. आणि मग ह्या दोघापासून, त्या मायेपासूनच म्हणायचं पंचमहाभूत झाले. त्या भगवंताच्या इच्छेनानं तिला क्षोभ निर्माण झाला, आणि क्षोभ निर्माण होऊन त्या मायेला, आणि मग त्या मायेपासून महत्त्व झालं. काय झालं? महत्त्व. महत्त्वापासून त्रिगुण, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण झाले. आणि हे सत्वगुण झाल्याच्या नंतर मग पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. महाभूतांनी अहंकारो बुद्धिर व्यक्तमेव च इंद्रियाणी दशकंच पंचेंद्रिय गोचरा हा. किंवा बघा तुम्ही ती ज्ञानेश्वरी नीट बघा, वाचा तुम्ही. पृथ्वी, आप, तेज, गगन, मही, मारुत, हे सगळं वाचा. बरं काय? या आठाची साम्य अवस्था ती माझी प्रकार परम प्रकृती पार्था, जे नाम व्यवस्था जीवायची. जरा जी जरा ती जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. बघा ते म्हणजे कळेल तुम्हाला. ती मनातून शोकमोह निर्माण करते, आणि ती जीव दशेला आली, ती माझी परम प्रकृती पार्था, असे म्हणजे कृष्ण परमात्मा. म्हणजे असं हे जगत निर्माण झाले. पण अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. असं अधिष्ठान ब्रह्म आहे. हो, म्हणून तर जयापासून सकळ महिमंडळ हे तो एक पंढरीचा राणा, नयानुमाना श्रुतीची विवादची दयासाठी जगदेची विठ्ठल. तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक. सगळं व्यापक, सगळं व्यापक विठ्ठल आहे की नाही? आणि तो ते जगताचा अधिष्ठान आहे, जगत त्याच्यावर अध्यस्थ आहे. असा अधिष्ठानाला बघणं म्हणजे त्याचे पाय पाहणे. लक्षात आलं की नाही? न देखेची जळो त्याचे ज्याले, पण न देखेची समज. आणि समचरण नाम परब्रह्म अधिष्ठान जगताचं बघत नाही. जन्माला येऊन जर त्याला व्यापक चैतन्य कळत नाही तर त्याच्या जिंदगीला आग लागते. माणूस नाही, जनावरात गमती झाला ती माणूस. त्याला अधिष्ठान ब्रह्म कळलं पाहिजे. त्याच्यावर पण अध्यस्थ आहे, हे जगत त्याच्यावर अध्यस्थ आहे, आणि ते ब्रह्म शुद्ध चैतन्य व्यापक आहे असं कळायला पाहिजे. जर अध्यात्मावर काय आजच्या आम्हाला वाटते प्रवचनात अध्यात्म चालले. काल मी तसं थोडा विषय काय काल तरी थोडी कथा सांगितली तुम्हाला. पण हे काय चालय जाऊ द्या. एक असं भारुड आहे ना, काय आरेवरी आरडे, पिंपळावरी पारडे, डम डाळके, उमराशी वाळके, पिंपळाशी काकड्या लागल्या, खाली कुंभार वरी चाक भोवेरे. आहे काय असं? एक भारुडे जनावर जगाच्या मला वाटतो. आरेवरी आरे रे, आणि पिंपळावरी पार, पिंपळा पार भाऊ येईल. आरवर आर घेतला होता. हो, पिंपळा पार मला कुठं घेतला, कुठे घेतला ते? आरेवरी आर रे, आणि पिंपळावरी पार रे. आता ही आर, तिच्यावर दुसरी आर. लक्षात आलं? आता आर कोणती? पहिली आर व्यापक ब्रह्म, त्याच्यावर दुसरी आर. आर म्हणजे कळलं ना? शेंडा. एक पागोरा फुटला की दुसरा पागोरा फुटते की नाही झाडात? तसा पहिला पागोरा कोणता? लक्षात आलं की नाही? हा, आणि दुसरी आर माया. बरोबर आहे. आणि त्या मायेवर पिंपळ कोणता? ईश्वर. आणि त्याच्यावर पुन्हा पार कोणता? लक्षात आलं का? मग महत्त्व कोणतं? महत्त्व. मग महत्त्व हे पार. आता इथून डमडाळ केला त्याचे पण जाऊ द्या, आपले चालले. खाली कुंभार वरी चाक होईल. आपल्या व्यवहारात तसं नाही. कुंभार वरी आणि चाक फिरते कुंभार असं असं, आणि कुंभार उभा असते, त्याला दांडकं मारते, चाकर घरा फिरते, त्याच्यामुळे तयार. इथं तसं नाही म्हणते.
इथं कुंभार खाली या आणि त्याच्या बोकांडीव बघा. मग कोणता कुंभार आणि चाक कोणतं? बरं काय, हे ईश्वर कुंभार आहे. कोण? ईश्वर. हो. आणि ईश्वर कुंभार आहे आणि त्याच्यावर हे जगन्नाथपाती त्याला कालचक्र म्हणते किंवा ज्योतिष चक्र म्हणते किंवा जगत चक्र म्हणते. हे जगत एक चक्र आहे, सतत फिरत. बरोबर आहे की नाही? आपला बाप मेला, आता आपण मरणार. आपलं पोरग पुन्हा मरणार, आपले नातू मरणार, दुसरे पुन्हा आणखी जन्माला येणार, हे मरणार. सतत चालू की नाही? चाक फिरायला की नाही बाळू? चाक फिरायले अदा मेला पदा मेला बाप नसना गेला देखत देखत नातू म्हणतो तोही काही झाला. बघा ना महाराज, आपण बघत बघत आपल्या देखत किती माणसं गेले नाही भाऊ. हा ना आपलं बी फिरायले चालूच आहे. कधी एका जागेवर राहते काय एके साहेब? सतत परिवर्तन, सतत परिवर्तन, सतत परिवर्तन, सतत बदल. बरं आपण असे होतो तर असेच आहेत का आता? हे बदलत आहे बरं, आहे की नाही? हा, आपला फोटो आपण जर बघितला जवानपणातला, आता बघू वाटतंय का? कसं तुमचं काय म्हणणे? मी आयनकच पुसतोय स्वतःला. मला ते घेत होते, मी आईनं पुसतोय, पुन्हा मनाला म्हणतोय. त्या दृष्टांतासारखं झालं. काय आमच्या असे मला दृष्टांत झालं. भिंगात म्हातारी बघायची आणि अशी करायची. आता भिंगात जसं आहे तसं काय, जैसे तैसे दावे आरसा नक्या कसा पाळते. तुकाराम महाराज बोल नाही, जैसे तैसे दावे आरसा. आता जसं थोबाला ते तसं ते दाखविणे. भिंगाचं काम तेवढं आहे. जसं तुमचा चेहरा आहे तसं मला दाखविणे. नक्या कसा पाळते, नंतर नाकाला असं करायचे. काय म्हणताय भिंगे? हा मग नाकच नक्की दाखवायला, अरे नाक नसतंय म्हणून दाखवायला. लट्ट्या कैसा पालटे. बरोबर आहे की नाही? आरशाचं काम जैसे तैसे लावणे. तिथे आमचे शास्त्री महाराज म्हणले, ही म्हातारी तोंडावर हात फिरवायली. एक फुरकट दिसत होती ना. हा ते म्हणले भिंगात दोष नाही, तोंडावर दोष झालाय. हिला कळणार. मला तसं लक्षात येते, मी किती आहे ना पोचलं, म्हणजे डोळ्याची दृष्टी झाली कमी. यालापासून काय फायदा? डोळ्याची दृष्टी कमी झाली, आईना का आता डोळ नाही महाराज. काय हे? अरे सतत परिवर्तन होते, सतत बदल होते. राहत नाही पहिल्यासारखा चेहरा, राहत नाही पहिल्यासारखं, काही राहत नाही. हे आंबा सुद्धा राहत नाही. काय बदल होते सतत. असं कालचक्र कोण्या कुंभाराच्या बोकांडीवर आहे? ईश्वर. त्याच्या बोकांडीवर आहे. आणि ही राहिले महाराज. आणि असं त्याचा अधिष्ठान शुद्ध ब्रह्म आहे. आणि पांडुरंगाचे काय आहे? पाय. असा अधिष्ठान पहा. काय पहा? अधिष्ठान पहा. आणि जर नाही पाहिलं आणि तुम्ही मनुष्य जन्माला आले आणि माणसाच्या जन्मात येऊन काय जगलेत तुम्ही? जनावरासारखं जगलेत ना. ज्ञान जर नसल झाले तर काय नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. म्हणून जळो त्याचे जाले पण न देखीची. अधिष्ठानाला पहा. तोपर्यंत मनुष्य जन्माची सार्थकता नाही. असं आपलं दुसरं चरण संपलं असं गृहीत धरू. उद्या तिसऱ्या चरणाचा विचार आपण करू. मग अधिष्ठान हे पाय की नाही भाऊ? ते पाय किती पाहिले? आणि ते जर नाही पाय पाहिले तर त्या पाय पाहण्याला काय अर्थ नाही. हे विसरू नका. चला काय सांगायचे का?